आणि आनंदराव अडसूळ हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आनंदराव अडसूळजी, अखेर जाहीर झालेली आहे नवनीत राणा यांना उमेदवारी भाजपकडून, तुमची पहिली प्रतिक्रिया? हीच की आत्महत्या आहे। महाविद्यालयामध्ये जपानने हाराकिरी केली होती। समोरची परिस्थिती माहिती आहे म्हणून त्यांनी आपलं जे ते दारुगोळ्याच्या बोटीवर आपटलेलं होतं, त्याला हाराकिरी म्हटली जातं। तशी आत्महत्या आहे। दारुगोळा ते सगळे विरोधात आहेत। बच्चूकडू विरोधात आहेत, पटेल विरोधात आहेत, त्यानंतर खोडके विरोधात आहेत, स्वतः बीजेपीचे एकूण एक पदाधिकारी काल देवेंद्रांना भेटले ते विरोधात आहेत। ते कोणाच्या जीवावर आणि घडणेरा तरी तिला करेल का, मतदान करेल का, काही प्रश्न आहे। बरं, पण स्वतः नवनीत राणा यांनी भर सभेत असं म्हटलेलं होतं की मी स्वतःच उभी राहणार आणि आमचा प्रचार जो आहे तो स्वतः अडसूळ आणि बच्चू कडू हे दोघेही करणार। तर आम्ही त्याचं उत्तर यापूर्वीच दिलेलं आहे। जन आहे आहोत, ते निर्लज्ज आहेत आणि त्यामुळे कुठल्याही वक्तव्य करतात। आम्ही आमची लाज शरम विकलेली नाही, स्वाभिमान नाही। आम्ही आहोत तिथे आहोत आणि आमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढायचं म्हटलं आम्ही लढू शकतो आणि लढणार। बरं, तुम्ही उमेदवार देणार म्हणजे? देणार नाही, मीच उभा राहणार। बरं, शिंदेकडनं उभे राहणार की कसे उभे राहणार तुम्ही? अर्थात। पण महायुतीच्याच वतीनं असे दोन उमेदवार उभे राहणार? महायुतीने डिक्लेअर केले कोण? महायुतीच्या वतीनं भाजपने भाजपने केलं असेल याचा अर्थ काय आम्ही केलं की आम्ही तुम्ही महायुतीचा भाग आहात अडसूळजी? आहे ना, पण तिघांनी मिळून जसं आमचे आढळराव पाटील हे तिघाच्या संमतीने त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून हे केलंय, त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे। तर इथं काय अजून घडलेलं नाही कारण मी साक्षीदार आहे। बर, मग तुम्ही स्वतः उभे राहणार आहात की पुत्राला उभे करणार आहात? ते बघूया, पण शक्यतो मी उभा राहणार। नक्कीच, पण सगळ्यात महत्त्वाचा अजूनही जात प्रमाणपत्राचा मुद्दा सुद्धा आहेच आहे, तो अजूनही पूर्णपणे मार्गी लागला आहे। तिला आता त्यांना ते कळलं पाहिजे, तो उद्या उमेदवारी त्यांनी अर्ज भरला आणि जर निकाल लागला तर काय होणार आहे। बरं, अडसूळजी, तुम्ही शिंदेशी इतकेदा वारंवार चर्चा केलेली होती, काय नेमका भाजपला प्रॉब्लेम होता तुमच्या नावापासून? माझ्या नावाचं नाही, त्यांना कमळावरती बाईच पाहिजे, कारण मी काय करणार। पण मग तुम्ही कमळावरती लढायला तयार होतात? नाही, तो आता पुढचा प्रश्न। कमळ चिन्हावर मी जाणीवपूर्वक आज तिकडून ऑफर आली असती तर मी केलं असतं किंवा अजूनही आली तर करेन ते। माझ्या मुख्यमंत्र्यांशी माझं कालच बोलणं झालंय। बर, धन्यवाद आनंदराव, आमच्याशी बोललात त्यासाठी। तर आनंद अडसूळ यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। कदाचित मी स्वतःच उभा राहीन आणि नवनीत राणा यांच्या विरोधात मी शिंदे गटाकडूनच उभा राहीन असं म्हटलेलं आहे। अमरावतीमध्ये ही जोरदार टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे।